शिंदेशिवाय शपथविधीची तयारी भाजपने केली होती, संजय राऊतांचा दावा। जर दबावाचा अडेल तट्टूपणा तसाच राहिला तर त्यांच्याशिवाय पुढे जा असा निरोप भाजपा वरिष्ठांकडून राज्यातील नेत्यांना देण्यात आला होता। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशिवाय शपथविधी होणार होता। शेवटच्या क्षणी ते तेथे पोहोचले असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे। दिल्लीतील पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की याआधी पक्षाच्या आदेशाने देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं होतं। देशात अनेक ठिकाणी अशी उदाहरणं आहेत। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण जे मुख्यमंत्री होते ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मंत्री म्हणून काम करत होते। शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होते, त्यानंतर त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे। मध्य प्रदेश असेल किंवा अन्य राज्यात असे प्रसंग घडले आहेत, परंतु एखाद्या माणसाच्या तोंडाला रक्त लागलं वर्षा बंगल्याचं सत्तेचं, मग त्यांना शिकार सोडावी असं वाटत नाही, असा टोला त्यांनी शिंदे यांना लगावलाय। तसेच उद्धव ठाकरे यांना वाटलं आपल्या सरकारने बहुमत गमावलं आहे तेव्हा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला आणि वर्षा बंगला सोडला। सत्तेचा मोह नाही, मिळालं काम केलं, सत्ता सोडली, निघून गेले। हे सगळ्यांना जमतं असं नाही, ज्यांना जमलं त्यांनी केलं, ज्यांना नाही जमलं ते आदळआपट करतात। शपथविधी सोहळ्यावर भाजपाची छाप दिसली, कारण पंतप्रधान स्वतः तिथे होते। व्यासपीठ पाहिलं तर भाजपाचे बहुतेक केंद्रीय मंत्री अनेक राज्याचे मुख्यमंत्री आहेत। भाजपाचे 132 आमदार आहेत, त्यामुळे छाप असणार आहे। व्यासपीठावर भाजपा नेत्यांचा वावर स्पष्ट दिसत होता। बहुमत मिळूनही फायदा काय हा लोकांचा सवाल आहे। अजूनही सरकार बनवलं नाही, कॅबिनेट मंत्री बनवले नाहीत तर त्याचा फायदा काय? प्रचंड बहुमत असलेल्या पक्षाच्या हाताखाली तुम्ही काम करता तेव्हा तुमच्यावर ही वेळ येते, असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि तितकंच आश्चर्य सुद्धा आहे। एकतर सरकार स्थापन करायला त्यांना साधारण 15 दिवस लागले, बहुमत असताना। मुख्यमंत्री कोणी व्हायचं, उपमुख्यमंत्री कोणी व्हायचं, त्या तिघातच गृहमंत्री, नगरविकास मंत्री, अर्थमंत्री कोणी व्हायचं, त्या तिघातच रशिया युक्रेनप्रमाणे युद्ध सुरू झालं। काल कशीबशी शपथ पार पडली, पण अजूनही महाराष्ट्राला संपूर्ण सरकार मिळू शकलं नाही। मग तुम्हाला जे बहुमत मिळालेलं आहे त्या बहुमताचा उपयोग काय? तुम्ही बहुमताचा अपमान करताय, मनमानी करताय। हे सरकार फक्त तिघांचं कसं काय असू शकतं? बहुमताचं सरकार आहे। आता नागपूरच्या अधिवेशनाच्या आधी आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करू, हा विस्तार सुद्धा पूर्ण नसेल। भविष्यात काही लोकांना गाजर दाखवण्यासाठी तो अर्धवट केला जाईल प्रथेप्रमाणे। पण बहुमताचं सरकार असून सुद्धा सरकारमध्ये धुसफूस किंवा अस्थिरता असेल तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत। त्यांनी काल महाराष्ट्रासमोर अनेक योजना जाहीर केल्या, नव्या भूमिका मांडल्या, विजन मांडलं। त्यांचे सहकारी त्यांना हे काम करू देतील का, असा प्रश्न जर लोकांच्या मनात निर्माण झाला तर तुम्ही काय करणार आहात? कारण मी चेहरे काल पाहिले व्यासपीठावरचे, त्यांच्या सहकाऱ्यांचे चेहरे काही फार प्रसन्न नव्हते। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांच्या सहकाऱ्यांचे चेहरे असेच पडलेले होते आणि नंतर माननीय उद्धव ठाकरे हे त्यांची प्रकृती बरी नसताना त्या ICU असताना या आमच्या सहकार्याने जो घोटाळा केला त्या घोटाळ्याचा परिणाम काय झाला आहे महाराष्ट्रानं पाहिलं। त्याच्यामुळे महाराष्ट्राला स्थैर्य लाभो अशी आमची ईश्वराकडे प्रार्थना आहे। काल देवेंद्रजींनी राज्याच्या 5 मुख्यमंत्र्यांना फोन केले, त्यात उद्धव ठाकरे साहेबसुद्धा आहेत, त्यांनी शुभेच्छा दिल्या। आम्ही मानतो की महाराष्ट्रामध्ये आता फडणवीसांचं राज्य आलेलं आहे आणि त्यांनी जर सगळ्यांना एकत्र घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांना मिळालेला कार्यकाल सत्काराने लावला तर नक्की विश्वास व्यक्त केला होता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतीलच। होय, शेवटी त्यांनी घेतली का? घेतली, म्हणून त्यांना घ्यावीच लागली, नाहीतर त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा
पार पाडण्याची तयारी भाजपनं केली होती. केली होती. हो, केली होती. त्यांच्याशिवाय माझ्याकडे माहिती आहे, फक्त मी माहितीशिवाय बोलत नाही. सरकारमध्ये आमची माणसं आहेत, सरकारमध्ये आणि राजकीय त्या वर्तुळामध्ये आमचे हितचिंतक असतात आणि आहेत, आणि त्यांच्या पक्षात सुद्धा आहेत, त्यांच्या गटात सुद्धा आहेत. आमच्याकडे सगळे असतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.